आता आपण चाललोय गोदरेजच्या साइट वरून, सेल्स ऑफिस मधनं ऍक्च्युअल साइट वरती. आता आपण आहोत रिव्हर रॉयलच्या एक्झॅक्ट साइट लोकेशनला. आता सगळ्यात महत्त्वाचं जे आपल्याला एक्साइटेड करतं की रिव्हर रॉयलचा रिव्हर फ्रंट कसा असणार आहे, या तुम्हाला दाखवतो. रिव्हर रॉयलचा रिव्हर फ्रंट जो की असणार आहे 1.5 किलोमीटरचा. कम, हे जे तुम्ही बघताय ना, हे ऍक्च्युअली साइट आहे आणि हे असंच असणार आहे. हा आहे रिव्हर रॉयलचा रिव्हर फ्रंट, जो की एक्सक्लुझिव्ह असणारे रिव्हर फ्रंटच्या कस्टमरसाठी, जे तुम्ही फ्लॅट ओनर असणार आहे. फक्त हा तुमच्यासाठी ट्रॅक असणार आहे. हा टोटल 1.5 ते 2.25 किलोमीटरचा ट्रॅक आहे, जो की तुम्हाला कव्हर करतो पूर्णपणे रिव्हर बरोबर. ऑफिसची कामावरून या, मस्तपैकी बसा, तुमचे फॅमिली, तुमचे फ्रेंड्स, तुमचे रिलेटिव्ह सगळ्यांना घेऊन या. इथं आल्यानंतर तुम्हाला असं अजिबात वाटणार नाही की आपण कुठेतरी सिटीपासून भरपूर लांब आलेलो आहे. बिकॉज हे एक्सक्लुझिव्ह रिव्हर फ्रंट होम्स आहे आणि ह्याचा रिव्हर फ्रंटचा हा एरिया आहे, हा पूर्णपणे नाईसली डनअप केलेला आहे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. नमस्कार, मी ओंकार फ्रॉम द हाऊसेस ऑप्शन, द झिरो ब्रोकरेज कंपनी. आज आपण आलेलो आहोत बाणेर हिंजेवाडी रोड मधील सगळ्यात प्राईम लोकेशनला, जे की आहे बाणेर हिंजेवाडी रोडवरील सगळ्यात प्राईम प्रोजेक्ट गोदरेज प्रॉपर्टीज मध्ये. आज आपण कव्हर करणार आहोत गोदरेज रिव्हर रॉयल, जो की प्रीमियम, अल्ट्रा प्रीमियम 3 ते 4 BHK चा अल्ट्रा प्रीमियम लक्झरी प्रोजेक्ट आहे. चला आपण प्रोजेक्ट बघूयात. कम, यामध्ये आपल्याला पूर्णपणे 4.5 एकरचं लँड पार्सल आहे. 4.5 एकरच्या लँड पार्सलमध्ये 80% ओपन स्पेस आहे. 80% जागा रिकामी असणार आहे. त्यामध्ये फक्त 3 टॉवर आहेत, टॉवर ए, टॉवर बी, टॉवर सी. टॉवर ए मध्ये जर आपण बघितलं तर एक्सक्लुझिव्ह 4 BHK अपार्टमेंट्स आहेत. पर फ्लोअर 2 फ्लॅट्स आहेत. पर फ्लॅट 2300 स्क्वेअर फूटचा आहे. टॉवर बी आणि टॉवर सी मध्ये पर फ्लोअर 4 फ्लॅट आहेत. 2200-2300 स्क्वेअर फूटचा 4 BHK आहे. 1700 स्क्वेअर फूटचा 3 BHK आहे. तिथं सुद्धा फ्लॅटचं पोझिशनिंग असं आहे की प्रत्येक फ्लॅट कॉर्नर फ्लॅट आहे. यामध्ये 3 लिफ्ट असणार आहेत. यामध्ये तुम्हाला टॉवर बी आणि टॉवर सी मध्ये तुम्हाला पर फ्लोअर, पर बिल्डिंग 3 लिफ्ट असणार आहेत आणि सर्व्हिस लिफ्ट असणार आहे. त्याचबरोबर जर आपण बघितलं, वेस्ट पुणे, ईस्ट पुणे आणि पूर्ण पुण्यामधलं सगळ्यात मोठं आत्तापर्यंत जे क्लब हाऊस आहे, 31,000 स्क्वेअर फूटचं क्लब हाऊस आहे, ते आपल्याला बघायला मिळणार आहे. फक्त तुम्हाला ग्लिम्स दाखवतो की क्लब हाऊस स्पेसिफिकली किती मोठा असणार आहे. जे क्लब हाऊस तुम्हाला इथं दाखवलेलं आहे, ज्यामध्ये तुम्हाला आता त्याचं ते मिनिएचर आहे, त्याचं थोडंसं मोठं व्हर्जन इथं तुम्हाला बघायला मिळेल, ज्यामध्ये तुम्हाला पहिल्यांदाच स्विमिंग पूल, किड्स पूल, पार्टी लॉन, पार्टी एरिया, मोठं प्रीमियम रेस्टॉरंट ब्रँडला इथं ते हॉटेल्स चालवायला देणार आहेत. मोठे ब्रँड्स इथं हॉटेल्स काढणार आहेत इन हाऊस तुमच्या प्रोजेक्टसाठी. प्लस इथं तुम्हाला मोठा क्लब हाऊस एरिया मिळणार आहे, डेक एरिया मिळणार आहे, कोवर्किंग स्पेस एरिया मिळणार आहे. आपण परत प्रोजेक्टला येऊयात. आता प्रोजेक्टने जर बघायला गेलं तर प्रोजेक्टचं जो नाव आहे रिव्हर रॉयल. रिव्हर रॉयल इंडिकेट्स की रिव्हर फ्रंटला तुमची सोसायटी असणार आहे. सो रिव्हर फ्रंटला सोसायटी जर बघितलं तर पूर्णपणे हा जो पॅच आहे हा तो 1.8 एकर्सचा पॅच आहे आणि जो पूर्णपणे हा तुमची जी सोसायटी आहे त्या सोसायटीला फ्रंटलाच राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला हा पूर्ण रिव्हर फ्रंटचा ॲक्सेस मिळणार आहे. आता गोदरेजनी काय केलं आहे, रिव्हर फ्रंट हे स्पेसिफिकली एक फुटपाथ किंवा एक ट्रॅक लेआउट केलेला आहे, डिझाईन केलेला आहे. जरासं क्लोज आपण बघूयात. तो डिझाईन केल्यामुळं काय होतं आहे, त्यामध्ये तुम्हाला खूप ॲम्युनिटीज दिलेल्या आहेत. तुम्हाला स्पेसिफिकली तुमच्या ह्या टाउनशिपमध्ये तुम्हाला 13.5 एकरचा सेंट्रल पार्क आहेच, पण तुम्हाला रिव्हर फ्रंटसुद्धा दिलेला आहे, जे की तुम्ही स्पेसिफिकली एक्सक्लुझिव्ह रिव्हर रॉयलचे कस्टमर्स ॲक्सेस करू शकता. अजून एक ह्यामध्ये बघायला गेलं तर 4 BHKला 3 कवर्ड कार पार्किंग मिळत आहेत. कवर्ड कार पार्किंग म्हणजे स्टॅक नव्हे. त्यामुळे तुम्हाला जे स्पेसिफिक ॲम्युनिटीज मिळणार आहेत ते पूर्णपणे तुम्हाला डेडिकेटेडली असणार आहेत फक्त रिव्हर रॉयलच्या एक्सक्लुझिव्ह ओनरसाठी. सगळ्यात अजून एक चांगली गोष्ट मला ह्यामध्ये काय वाटते माहिती आहे का, माझ्याकडे क्लायंट होते, देवर लाईक की मला नदीच्या जवळ प्लॉट पाहिजे पवनाला किंवा बुशी डॅमच्या जवळ. त्यांना मी म्हटलं की तुम्ही रिव्हर रॉयलला या. रिव्हर रॉयल हा फक्त आणि फक्त बाणेरपासून 2.5 किलोमीटरवरचा प्रोजेक्ट आहे. दुसरी गोष्ट तुम्हाला हिंजवडी जवळ आहे. हिंजवडी IT पार्क आहे, बाणेर आहे, म्हाळुंगे, पाषाण, सूस रोड, बालेवाडी स्टेडियम, हे सगळं प्राईम लोकेशनला ॲक्सेसेबल असणारा हा जे लोकेशन आहे. सेकंड थिंग,
रिव्हर रॉयलच्या बरोबर साईडला 6 लेन रोड आहे, त्याच्याबरोबर तिथं मोठी हाय स्ट्रीट पण आहे. असं नाही की हा एकच सिंगल प्रोजेक्ट आहे. गोदरेजची 100 एकरची टाउनशिप आहे, त्या 100 एकरच्या टाउनशिपमध्ये हे रिव्हर रॉयल प्रोजेक्ट आहे. सेकंड थिंग, सगळ्यात महत्त्वाचं, तुम्हाला जर ह्या प्रोजेक्टबद्दल इंटरेस्ट असेल आणि तुम्ही ह्या प्रोजेक्टबद्दल तुम्हाला कुठल्याही डाऊट्स असतील किंवा इन्क्वायरी असेल तर वरती दिलेल्या नंबरला फोन करा. काहीही विचार करू नका, फोन करून फक्त म्हणा की मला ओंकारशी बोलायचं आहे, मला रिव्हर रॉयलचे डिटेल्स हवेत, मला माहिती घ्यायची. माहिती घ्या. मी तुम्हाला डिरेक्टली जी माहिती इथं सांगतोय व्हिडिओवरती त्याहूनपेक्षा व्यवस्थित स्पेसिफिक मी तुम्हाला सांगेन. अजून एक गोष्ट, माझ्यासाठी माझ्या एक्सक्लुझिव्ह कस्टमरसाठी मी तुम्हाला फ्री पिकअप अँड ड्रॉप आहे. सेकंड थिंग, प्रीमियम सर्व्हिस आहे, प्रीमियम प्रोजेक्ट आहे, सो तुम्हाला पूर्णपणे प्रीमियम ॲक्सेसिबिलिटीज पूर्ण प्रोजेक्टमध्ये असणार आहे. हे तुम्हाला का सांगतोय, कारण डाऊट्स असतात की ॲक्सेसिबिलिटी कशी असेल, किती महाग आहे, किती नाही. जो तुम्ही बाणेर बालेवाडीला ज्या प्राईसमध्ये तुम्ही 1500-1600 स्क्वेअर फूट घेताय, सेम प्राइसिंगला मी तुम्हाला इथं 2300 कार्पेट देतोय, ते सुद्धा प्रीमियम. जो 4 BHKचा टॉवर आहे, एक्सक्लुझिव्हली पर फ्लोअर 2 अपार्टमेंट आहेत, एका मजल्यावरती 2च फ्लॅट आहेत. तुम्हाला प्रायव्हसी किती असेल आणि काय लेवलची असेल बघा. आज जर मी एवढे वर्ष झालं ह्या इंडस्ट्रीत काम करतोय, मी बाणेरमध्ये एवढे प्रॉपर्टीज दिल्यात, हिंजिवडीत दिल्यात, पण ह्या लेवलचे फ्लॅट मी आजपर्यंत बघितलेले नाही आहेत. एका फ्लोअरला 2च फ्लॅट, 2300 स्क्वेअर फूट. हां, तर आता आपण काय बघूयात, पूर्ण हे सोसायटीचं आणि रिव्हर रॉयलचं लेआउट बघूयात. तिकडनं तुमचा एंट्रन्स लॉबी असेल, तिकडून तुम्ही याल. हा पूर्णपणे तुमचा पाथवे असेल साईडनं, जो की बिल्डिंगचा फक्त इंटरनल असेल ॲक्सेसिबिलिटी, आणि जो की पूर्णपणे प्रीमियम आणि फ्लश असणार आहे. दुसरी गोष्ट, हे तुमचं टॉवर सीचं एंट्रन्स लॉबी, टॉवर बीचं एंट्रन्स लॉबी, आणि ह्या साईडला टॉवर एचा एंट्रन्स लॉबी. यासाठी एंट्री असणार आहे बॅक साईडहून, फ्रंट साईडहून, यासाठी तुम्हाला एक्झिट असणार आहे. कारण आपली पुढची बाजू रिव्हरचे हा जो रोड आहे, हा रोड इथं तुमचा 4 लेन रोड आहे मोठा, आणि मी आता जिथं उभारलो आहे तिथं तुमचं पूर्णपणे हिंजेवाडीसारखं हिंजेवाडीचं पूर्णपणे प्रीमियम हाय स्ट्रीट असणार आहे, जसं आपण बाणेर बालेवाडीला बघितलं आहे तसं पूर्णपणे या. येस, त्यानंतर प्रचंड भरपूर ॲम्युनिटीज आहेत. बास्केटबॉल कोर्ट आहे, क्रिकेटचं टर्फ आहे, त्यानंतर आपल्याला वॉकिंग एरिया आहे. तुम्हाला ऑलमोस्ट यू विल नॉट बिलीव्ह की लेवल 2 पोडियम 2ला पार्किंग आहे, क्लब हाऊसला ॲक्वा जिम आहे, मेन्स लॉन्ज आहे, लाऊंज आहे, सिनियर सिटीजन लाऊंज आहे. म्हणजे 31+ ॲम्युनिटीज आहेत, आणि त्या ॲम्युनिटीज अशा आहेत ज्या खऱ्यामध्ये प्रीमियम आपण म्हणू शकतो. असं नाही की द्यायच्या ॲम्युनिटीज दिल्यात. अजून आपल्याला मला बोलायला आवडेल, तुम्हाला जर रिव्हर रॉयल रिगार्डिंग कुठले पण डाऊट्स असतील, काय एन्क्वायरीज असतील, तर तुम्ही वरती दिलेल्या नंबरवरती बिलकुल बिंदासपणे फोन करू शकता. सेकंड थिंग, तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, कारण मी ओंकार तुमच्यासाठी डेली नवीन प्रोजेक्ट्स, पुण्यातले हिडन प्रोजेक्ट्स जे तुमच्या फायद्याचे असतील. आपण बघणार आहोत रिव्हर रॉयलचा एक्सक्लुझिव्ह 4 BHK, ज्यामध्ये पर फ्लोअर 2 अपार्टमेंट्स येतात, त्यामुळे तुम्हाला फुल प्रायव्हसी मिळणार आहे. एका फ्लोअरला 2 अपार्टमेंट्स, 3 एलिव्हेटर्स, राईट. आता आपण बघतोय 4 BHKचा ॲक्च्युअल सेम एक्झॅक्ट सॅम्पल फ्लॅट. ते आपलं 4 BHKचा एंट्रन्स डोअर आहे, पण त्याच्या अलीकडं आपल्या लॉबीमध्येच तुम्हाला स्टाफसाठी, सर्वंटसाठी किंवा ड्रायव्हरसाठी तुम्हाला ॲक्सेसेबल रूम आहे. सेकंड थिंग, ती युटिलिटीला कनेक्ट होती आणि तिथनं परत किचनला कनेक्ट होती. आता आपण मेन डोअर बघूयात. या आता आपण बघूयात एक्सक्लुझिव्ह 4 BHKचा सॅम्पल फ्लॅट. जसं तुम्ही फ्लॅटमध्ये एंटर कराल, तुम्हाला मिळेल मोठा मॅसिव्ह डोअर. त्यानंतर तुम्हाला मिळेल एलचं लॉक, जे की इलेक्ट्रिकली ओपन करू शकता, फिंगरप्रिंटनं ओपन करू शकता, कार्डनं ओपन करू शकता, लॉक लॅचनं ओपन करू शकता. त्यानंतर तुम्हाला मिळेल एंट्रन्स लॉबी. इथं तुम्हाला व्हिडिओ डोअर फोन मिळतो. या फ्लॅटची फ्लोअर टू हाईट रेशो आहे 11 फुटाचा, त्यामुळं हा फ्लॅट तुम्हाला मोठा दिसतो. आता आपण बाल्कनीत जाऊयात. बाल्कनी, किचन, डायनिंग हे तुम्हाला थोडंसं स्पेसियस दिसेल, कारण हा 4 BHK हा कार्पेट खूप मोठा आहे. आपण आधी बाल्कनी बघूयात. या बाल्कनी जर बघायला गेलं तर इमॅजिन करा, तुम्ही आहे 10व्या, 8व्या, 5व्या, 26व्या, 30व्या मजल्यावरती, आणि समोर तुमच्या पूर्णपणे सिटी व्ह्यूज आणि रिव्हर व्ह्यू आहे. काय व्ह्यू असेल तो. ही बाल्कनी पूर्णपणे एन्क्लोज असणार आहे, त्यामुळे पावसाचं वगैरे कशाचा काय जास्त तुम्हाला त्रास होणार नाही आहे. ज्या वेळेला तुम्ही गॅलरीतनं लिव्हिंगमध्ये याल तेव्हा लिव्हिंग खूप भरपूर स्पेसेस दिलेलं आहे. 100% हे लिव्हिंगचं विड्थ खूप चांगलं आहे. हाईट भरपूर, मी मगाशी बोललो 11 फुटाची हाईट आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर डायनिंग एरिया इज व्हेरी प्रीमियम. तुम्हाला 8 सीटर. हो, हॅलो कुणाल, हाय. एकच मिनटं, डायनिंग सांगतो आणि आपण बोलू. येस, त्यानंतर डायनिंग एरिया खूप मस्त दिलेला आहे आपल्याला. 8 सीटर डायनिंग एरिया दिलेला आहे. राईट हँड साईडला किचन आहे. किचनमध्ये आपल्याला 2 प्लॅटफॉर्म दिलेले आहेत, आणि आपल्याला इंजिनियर्ड आपल्याला हे दिलेलं आहे किचनचा कट्टा, जो काही किचनचा प्लॅटफॉर्म आपण म्हणू शकतो. या साईडला अग्नी आणि पाणी शेजारी नसावं,
त्यामुळे तुम्हाला राईट साईडला हॉब दिलेला आहे, लेफ्ट साईडला तुम्हाला वॉश एरिया दिलेला आहे. त्यानंतर तिथं किचनला हॉट आणि कोल्ड दोन्ही पण पाणी आहे. त्यानंतर तुम्हाला किचनचे कॅबिनेट्स मिळत आहेत. त्यानंतर तुम्हाला मोठा फ्रीज एरिया दिलेला आहे. या साईडला जर बघितलं तर मगाशी मी म्हटलेलं तुम्हाला राईट हँड साईडवर तुम्हाला सर्वंट रूम आहे आणि तसंच लेफ्ट हँड साईडला युटिलिटी एरिया आहे. सो अशा पद्धतीनं प्रीमियम ॲक्च्युली किचनसुद्धा भरपूर मोठं आहे. ह्याचे जे डायमेन्शन्स आहेत ना किचनचे 10.5 बाय 14चे डायमेन्शन्स आहेत. किचन भरपूर मोठं आहे आणि ॲज आपल्यामध्ये कुणाल शूटमध्ये आलेले आहेत. सो कुणाल, प्रोजेक्ट कसा वाटला? जो मला पहिल्यापासूनच आवडतो. आय लव्ह द आपण एवढे प्रोजेक्ट आपण म्हणजे स्पेसिफिकली मी तर आता करतोच आहे काही वर्ष, पण तू ज्या पद्धतीनं एवढ्या वर्षात प्रीमियम प्रॉपर्टीज दिल्यात त्यामध्ये तुला हे प्राइसिंग कसं वाटतं ॲज कम्पॅरेटिव्हली बानेर, बालेवाडी, औंध किंवा हायवे लोकेशन्स, इवन प्रीमियम प्रॉपर्टीज, प्रीमियम बिल्डर्स आज हायवे बानेरला येत आहेत, पण ते जी ही प्राईस कॉम्पिटेटिव्ह आहे ही आपल्या बायरसाठी कितपत फायदेशीर राहणार आहे? पहिला प्राइस पाहायला गेलं तर खूप कॉम्पिटेटिव्ह आहे, खूप छान प्राइसिंग आहे. आय रिअली लव्ह इट. 2.5 करोडमध्ये 1700 3 BHK कार्पेट, जो की तिथं 3.5 कोटीपर्यंत जातोय. 1.5 करोड पीपल आर कोटिंग. सो इथे आपल्याला 2.5 करोडमध्ये भेटतोय. स्टील प्राइस इज निगोशिएबल. लोकेशन इज व्हेरी प्राईम अँड इट्स इन टाउनशिप बेसिकली. बरोबर. सो टाउनशिपमध्ये घर घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे अँड ह्या प्राइसिंगमध्ये. ह्यांचे स्वतःचे पण ॲम्युनिटीज खूप चांगले आहेत. दुसरी गोष्ट, हा लँड पार्सल 4.5 एकर्स आहे. 3 टॉवर आहेत. सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे खाली हाय स्ट्रीट असणार आहे. 80% ओपन स्पेस विथ रिव्हर फ्रंट एरिया. मार्केटमध्ये कोणीच प्रोव्हाइड करत नाहीये. इट्स अ USP अगेन. लाईक ह्या प्रोजेक्टचा USP 80% ओपन स्पेस 4.5 एकर मधली. येस. प्रोजेक्टचं स्वतःचं मागं सेंट्रल पार्क वेगळं आहे ते आहेच. 7.5 एकरचा टाउनशिपचा पण सेंट्रल पार्क आहे. अँड देन अगेन तुम्हाला रिव्हर फ्रंट पण भेटतोय. बरोबर. मागे हिल आहे. 6 लेनचा रोड आहे. इट्स लाईक की माझं बोलायला लागलं ना तर मी आपल्याला एवढं बोलू शकतो की त्याचं नो लिमिटेशन्स, एवढे USPs आहे प्रोजेक्ट. ओके. आपल्या साईडलाच फायर ब्रिगेड पण झालेलं आहे. ते पण कम्प्लीट. ऍक्च्युली टाउनशिपमध्ये पहिल्यांदा नव्हतं काही, बट आता एवढ्या गोष्टी बनल्या आहेत तिथे आणि जे बनताय इट्स लाईक काही दिवसांनी लोक बोलतील की यार कुणाल या ओंकार मालूंगे में कुछ है क्या. एक्झॅक्टली. रिव्हर रॉयल में कुछ बचा है क्या. आपल्याला आता येस आपल्याला आता लोक विचारतात की आम्हाला गोदरेजच्या बाकीच्या प्रोजेक्टमध्ये आहे का, मी तेव्हा घेतलं नाही, आता प्राईस एवढे ॲप्रिशिएट झालेलं आहे. 100% येणाऱ्या 4 वर्षांमध्ये तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेला तुम्हाला लोक म्हणतील की म्हालुंगे, बानेर म्हालुंगे रोड हे हायवेच्या त्या बाजूला आहे, ह्याचे काही ड्रॉबॅक्स आहेत, तुम्ही ॲक्च्युअल साईट व्हिजिट करा. साईट व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल हे आत्ता डेव्हलपिंग स्टेजला आहे. मी असं म्हणत नाही की ओंकार असं म्हणत नाही की आत्ता लगेच तुम्ही उद्या राहायला येणार आहे, तुम्ही उद्याच्या उद्या पोजेशन घेणार आहे. पोजेशन आहे रेराप्रमाणे डिसेंबर 28. डायनिंग एरियाच्या बरोबर लेफ्ट साईडला आपली गेस्ट रूम असणार आहे, जी की पहिली रूम असणार आहे. गेस्ट रूमसुद्धा भरपूर मोठी आहे, ज्याला तुम्हाला ग्लास फसाड दिलेलं आहे. ग्लास फसाड दिल्यामुळं ही रूम अतिशय मोठी वाटणार आहे. मेन थिंग, कोण घरात लहान असेल किंवा माझ्यासारखं जरी मोठे हाईटचं असेल तरीसुद्धा काही टेन्शन नाही आहे, कारण हे तुम्हाला टफन ग्लास असतात ह्या. त्यानंतर तुम्हाला इथं व्ह्यू खूप छान पद्धतीचा मिळणार आहे. गेस्ट रूमला सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीचं वॉशरूम मिळणार आहे. टोटोचे बाथ फिटिंग्स दिलेले आहेत. आय रिपीट, टोटोचे बाथ फिटिंग्स दिलेले आहेत. टोटोचे सॅनिटरी हेच दिलेले आहेत. ग्लास पार्टिशन सेंट गोबनचे दिलेले आहेत तुम्हाला. आणि तुम्ही बघू शकता भरपूर मोठं असं गेस्ट बेडरूमचं बाथरूम आहे. 4 BHK हा 2200-2300 स्क्वेअर फूटचा 2300 स्क्वेअर फूट कार्पेट आहे ह्याचा. 100% बाथरूम्स मोठे पाहिजेत. हे आहे पावडर रूम, ज्याला आपण कॉमन बाथरूमसुद्धा म्हणू शकतो. हे आहे तुमचं फर्स्ट बेडरूम. बिल्डरनी त्याच्या हिशोबाने तुम्हाला ऑलमोस्ट गोष्टी करून दिलेल्या आहेत. तुम्हाला जर हे इंटिरियर आवडलं असेल तर तुम्ही पण 100% हे इंटिरियर करू शकता. हे ब्लाइंड्स आहेत, ह्याला ऑलरेडी वॉर्डरोब केलेलं आहे. हे वॉर्डरोब करून सुद्धा ही रूम भरपूर मोठी वाटते. आपण एकदा तुम्हाला दाखवूयात सगळ्यांना. वॉर्डरोब करून सुद्धा ही रूम भरपूर मोठी वाटते. मी इथं उभारलेलो आहे. अंतर किती आहे, तुम्हाला जर हा फ्लॅट पाहायचा असेल तर तुम्ही मला फोन करू शकता. तुमचे काय डाऊट्स असतील तर विचारू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा. रोज मी नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. पुण्यातला कुठलाही प्रोजेक्ट आपण सोडणार नाही आहे. सगळे प्रोजेक्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. आता आपण बघणार आहोत ह्याचं फर्स्ट बेडरूमचं टॉयलेट बाथरूम. प्रत्येक बेडरूमला टॉयलेट आहे आणि प्रत्येक टॉयलेटमध्ये तुम्हाला मध्ये ग्लास पार्टिशन दिलेलं आहे. ओके, कम. हे आहे चिल्ड्रन्स बेडरूम. चिल्ड्रन बेडरूमसुद्धा भरपूर मोठं आहे. ह्याला अजून एक चांगली गोष्ट आहे, मुलांचे बेडरूम म्हणजे लहान बेडरूम नाही आहे. ह्याला तुम्हाला मस्तपैकी वॉक इन वॉर्डरोब दिलेला आहे आणि वॉक इन वॉर्डरोबच्या बरोबर लेफ्टला तुम्हाला तुमचं टॉयलेट बाथरूम आहे. ह्याला सुद्धा सेम ग्लास फसाड दिलेला आहे.
ह्याला सुद्धा सेम ग्लास फसाड दिलेलं आहे. त्यानंतर तुमची रूम भरपूर मोठी, भरपूर स्पेसियस आहे. 13x14ची रूम आहे. काही प्रोजेक्टमध्ये, ॲक्च्युली मॅक्झिमम प्रोजेक्टमध्ये 13x14चा फक्त मास्टर बेडरूम असतं. इथं किड्स बेडरूम 13x14चे. या सगळ्यात बिल्डिंगमधला, सगळ्यात फ्लॅटमधला लोकांचा आवडीचा विषय, आमचे बेडरूम कसे आहे. मास्टर बेडरूमला तुम्हाला मिळते पूर्णपणे वुडन फ्लोरिंग. या राईटला तुम्हाला एंटर केल्या मिळेल तुमचं मस्तपैकी प्रीमियम वॉर्डरोब. मेन पार्ट मी तुम्हाला नंतर दाखवणार आहे. त्यानंतर एक मिनटं आपण इथनं शॉट घेऊयात, किती लांब जातोय मी आणि किती मोठी मास्टर बेडरूम आहे. सो ही आहे प्रीमियम, एकदम मोठी, एकदम स्पेसियस. म्हणजे असं वाटतंय की इथं अजून किती सामान बसू शकेल. एवढी स्पेसियस आणि एवढी मोकळी चोकळी बेडरूम आहे ही आहे मास्टर बेडरूम. त्याला तुम्हाला मिळते बाल्कनी 13x5ची. ही बाल्कनीसुद्धा भरपूर मोठी आहे, कवर्ड बाल्कनी असणार आहे. त्यामुळे तुम्हाला ह्याचा हाईट सिलिंग रेशोसुद्धा खूप चांगला आहे. त्यानंतर तुम्हाला जो व्ह्यू मिळणार आहे इथनं, तो फॅब्युलस व्ह्यू मिळणार आहे. तुम्ही कुठल्याही फ्लोअरची इन्व्हेंटरी घ्या. तुम्ही जर आत्ता प्री लॉन्चला माझ्याकडं लवकरात लवकर बुकिंग केलं तर मी तुम्हाला हवा तो फ्लोअरची ॲक्सेसिबिलिटी मिळवून देईन. खरं तर 35 ते 40% खरं तर 35 ते 40% ऑलमोस्ट इन्व्हेंटरी भरलेली आहे. कारण लोक ना ते म्हणतात ना, जो माहिती ज्याला मिळते तो येतो आणि लवकरात लवकर टोकन करून बुक करून टाकतो. सो आपल्याकडे अजून पण इन्व्हेंटरी शिल्लक आहे. माझ्याकडे काही इन्व्हेस्टर बायर्स आहेत ज्यांनी चांगले फ्लोअर्स बुक करून ठेवलेले आहेत. या फ्लॅटबद्दल सगळ्यात मेन USP जी स्पेसिफिकली मला आवडली, की जर मला ओंकारला जर हा फ्लॅट घ्यायचा असेल तर मी कुठल्या गोष्टी कन्सिडर केल्या असता. स्पेसियस आहे, 2300 स्क्वेअर फूट आहे. पर फ्लोअर 2 फ्लॅट आहेत, 3 कार पार्किंग आहेत. त्यानंतर हवा तो फ्लोअर राईज आपल्याला 30th फ्लोअरपर्यंत फ्लोअर राईज नाही आहे. पण ह्या फ्लॅटमध्ये प्रीमियम असणारी एक गोष्ट म्हणजे ह्याचं मास्टर बेडरूमचं मास्टर टॉयलेट. यामध्ये तुम्हाला मिळतं व्हॅनिटी, म्हणजे तुम्हाला ड्युअल वॉश बेसिन्स मिळतात. त्यानंतर तुम्हाला कोल्हरचं प्रीमियममध्ये बाथटब मिळतो. तुम्हाला ग्लास पार्टिशनमध्ये वॉश एरिया मिळतो. त्यानंतर तुम्हाला तुमचं टोटोचं तुम्हाला WC मिळतं. त्यानंतर आपण जर बाहेर आलो तर पूर्णपणे तुम्हाला फ्लोअर टू सिलिंग हाईट 11 फुटाचे. आय रिपीट अगेन, 11 फुटाचे सिलिंग हाईट असल्यामुळं आता आपण काय करूयात, मी इथंच थांबेल. मी हॉलमध्ये चाललो आहे. पॅसेज कुठंही वाया घालवलेलं नाही आहे. सिंगल पॅसेजमध्ये पूर्णपणे हा फ्लॅट केलेला आहे. तेच मी म्हणायला लागलो आहे. 2300 स्क्वेअर फूट कार्पेट आहे. ज्या प्राइसिंगमध्ये तुम्हाला बानेर, बालेवाडी, पाषाण, औंध या ठिकाणी फ्लॅट मिळतो 1600-1500 स्क्वेअर फूट, तोच तुम्हाला 2300 स्क्वेअर फूट मिळणार आहे प्रीमियम सोसायटीमध्ये, जो की आहे लोकेटेड म्हाळुंगे बानेर लिंक रोडवरती. आणि ज्या प्रोजेक्टचं नाव आहे रिव्हर रॉयल. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे डाऊट्स असतील, तुम्हाला प्रोजेक्ट 100% आवडणार आहे. तुम्हाला काही एन्क्वायरीज असतील, फ्री फील टू कॉल मी ऑन दिस नंबर. जस्ट आस्क वॉन्ट टू टॉक टू ओंकार. तुम्ही हाऊसेस ऑप्शनमध्ये 24/7 कधी पण फोन करू शकता. आमचा कस्टमर सपोर्ट खूप चांगला आहे. स्पेसिफिकली वी गाईज आर मेकिंग एन्श्योर की तुम्हाला आम्ही चांगलं कंटेंट, चांगले व्हिडिओज प्रोव्हाइड करण्यासाठी आम्ही भरपूर मेहनत घेतोय. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करणार आहे 100%. तुम्हाला जर नवीन प्रोजेक्ट कुठले बघायचे असतील आणि तुम्हाला असं वाटत असेल की आम्ही ते प्रोजेक्ट कव्हर करावेत तर तुम्ही आम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. वी आर हिअर टू शो यू पुणेज प्रीमियम प्रॉपर्टीज. वी आर गोइंग टू कव्हर इट. देर आर गोइंग टू कमिंग बॅक टू बॅक व्हिडिओज. ते फक्त तुमच्यासाठी येणार आहेत. नवीन प्रोजेक्ट आम्ही तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. हे घर एवढं मोठं आहे, या घरात फिरूनच एखाद्याचा व्यायाम होऊन जाईल. तरीसुद्धा खाली मोठा रिव्हर फ्रंट केलेला आहे, जिथं तुम्ही मॉर्निंग वॉकला जाऊ शकता. 31,000 स्क्वेअर फूटचे क्लब हाऊस आहे. 31,000 स्क्वेअर फूटचा क्लब हाऊस, एवढं मोठं घर, म्हणजे हे स्वप्नातलं घर असू शकतं एखाद्याचं. तुम्ही हे कन्सिडर करू शकता आणि 100% कन्सिडर करा. चला भेटूयात पुढच्या पार्टला.